खूप प्राचीन कथा आहे। सिंहकेतू नावाचा एक राजकुमार एक दिवस आपल्या सैनिकांसोबत जंगलात शिकार करण्यासाठी गेला। त्याच सैनिकांमध्ये एक भील जातीचा निषाद होता। शिकार शोधताना त्याला एक तुटलेलं शिवलिंग दिसले। त्याने ते शिवलिंग राजकुमाराला दाखवण्यासाठी आणले आणि त्याला सांगितले की हे किती सुंदर शिवलिंग आहे। तुम्ही जर मला याची पूजा विधी सांगितली तर मी रोज याची पूजा अर्चा करत जाईल। निषादने केलेल्या प्रेमपूर्वक आग्रहामुळे राजकुमारने त्याला सर्व पूजा विधी सांगितली। सर्व पूजा विधी सोबत शिवलिंगवर चिताभस्म पण चढवावी लागते हेही सांगितले। आता तो प्रत्येक दिवशी शिवलिंगचा अभिषेक करून चंदन, बेलपत्र, फूल, फळ, धूप, दीप, चिताभस्म अर्पण करून भगवान महादेवाची पूजा करू लागला। मगच प्रसाद ग्रहण करायचा। अशा प्रकारे निषाद व त्याची पत्नी श्रद्धापूर्वक भगवान महादेवाची आराधना करायचे। एक दिवस तो पूजेला बसला, पण त्याने बघितले की त्याच्याजवळ थोडीही चिताभस्म शिल्लक नाही। त्याने खूप बघितले पण त्याला कुठे चिताभस्म सापडली नाही। शेवटी त्याने आपल्या पत्नीला सांगितले की जर चिताभस्म मिळाली नाही तर मी पूजा करू शकत नाही आणि पूजेशिवाय मी जगू शकत नाही। पतीला चिंतेत पाहून पत्नी म्हणाली, चिंता करू नका, एक उपाय आहे। हे घर असेही जुने झाले आहे तरी या घराला आग लावून मी त्यात स्वतः प्रवेश करते, त्यामुळे तुम्हाला पूजेसाठी चिताभस्म मिळेल। खूप वादविवाद केल्यानंतर पती यासाठी तयार झाला। पतीची आज्ञा घेऊन पत्नीने स्नान केले, पतीला नमस्कार केला आणि पेटत्या घरात प्रवेश केला। थोड्याच वेळात पत्नी जळून राख झाली। त्याच चिताभस्मने निषादने भगवान भूतनाथाची पूजा केली। पूजा केल्यानंतर निषादने नेहमीप्रमाणे प्रसाद घेण्यासाठी आपल्या पत्नीला आवाज दिला आणि पत्नीही त्याच्या समोर येऊन उभी राहिली। त्यानंतर त्याला लक्षात आले की आपली पत्नी तर या घरात भस्म झाली होती। आश्चर्यचकित होऊन त्याने आपल्या पत्नीला याबद्दल विचारले। त्यावर पत्नी म्हणाली, अग्नीमध्ये प्रवेश केल्यानंतर मला असं वाटत होतं की मी पाण्यात प्रवेश केला आहे। त्यानंतर मला झोप आली व तुम्ही आवाज दिला तेव्हा मला जाग आली व पाहिले की आपले घरही जशास तसे शाबूत आहे। या सर्व गोष्टी पती पत्नी बोलत असतानाच तिथे एक दिव्य विमान प्रकट झाले, ज्यात महादेवाचे 4 गण होते व त्यांनी स्पर्श करताच त्यांचे शरीरही दिव्य झाले। भगवान महादेवांची श्रद्धापूर्वक भक्ती केल्याने दोन्ही दाम्पत्यांना शिवलोकात जागा मिळाली। कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।